विद्यार्थी मित्रांनो, फायनल अकाउंट्समध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याचं डिटेल एक्सप्लेनेशन कालपर्यंत बघितलेलं आहे. आजचा व्हिडिओ थोडासा अजून एक्सप्लेनेशनचाच आहे. इम्पॉर्टंट टर्म्स 12वीच्या दृष्टीने, इम्पॉर्टंट टर्म्स, पार्टनरशिप, फायनल अकाउंट्स थोडं व्यवस्थित बघा, लक्ष द्यावं लागेल. आतापर्यंत पूर्ण अभ्यास केला असेल तरच कळेल. पार्टनरशिप डीड, भागीदारीचं करारपत्र. 1932 ला भागीदारी कायदा सुरू झाला. पार्टनरशिप डीड म्हणजे काय, कमीत कमी तेवढं माहित पाहिजे. इट इज द रिटन ॲग्रीमेंट अमॉंग द पार्टनर्स containing the terms and condition which are agreed upon by all the partners. It is very important document. लेखी स्वरूपामध्ये पार्टनर लोकांचं आपसातलं जे ॲग्रीमेंट असतं, किती भांडवल असेल, काय रेशो असेल, काय काम करावं लागेल, कसला व्यवसाय, या सगळ्या टर्म्स कंडिशन, बँक अकाउंट कोण चालवेल, कोणाच्या सह्या लागतील, हे सगळं त्याच्यात असतं. यालाच पार्टनरशिप डीड, भागीदारीचं करारपत्र कसं म्हणतात. दुसरी डेफिनेशन, पार्टनरचं कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट्स. द पार्टनर इज ओनर ऑफ द बिझनेस. बिझनेसचे मालक कोण असतात? पार्टनर. बट हिज कॅपिटल इज लायबिलिटी ऑफ द बिझनेस. त्याचं कॅपिटल बिझनेसमध्ये लायबिलिटी कसं आहे ते बघा पुढे. एक उदाहरण देतोय. फर्मचं नाव मेसर्स राम ट्रेडर्स. नेहमीच देतो उदाहरण. 2 पार्टनर आहेत त्याच्यात, राम आणि लक्ष्मण. एकाचं कॅपिटल 1 लाख आणि दुसऱ्याचं 80,000. या दोघांनी फर्मला पैसे दिलेत आणि आपण अकाउंटिंग राम ट्रेडर्सचं करतोय. तर राम ट्रेडर्सने ह्या दोघांकडनं उसनवार पैसे घेतले असा अर्थ निघतो आणि म्हणून ती लायबिलिटी आहे दुकानाकरता, फर्म करता. अर्थ कळतोय? फर्म करता ती काय? लायबिलिटी आहे. मेसर्स राम ट्रेडर्स borrowed amount from Ram and Lakshman, hence it is liability of the firm, म्हणून ती liability. Therefore capital account is always show on liability side of the balance sheet. पॉइंट क्लिअर झाला? पुढे बघा. 3 नंबर, पार्टनर्स ड्राविंग्स. ड्राविंग्स म्हणजे एनी अमाऊंट और गुड्स विड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. खाजगी कामाला दुकानामधून पैसे घेतले असतील, माल उचलला असेल, त्याला ड्राविंग म्हणतात. इट मे बी इन द काइंड ऑफ कॅश ऑर गुड्स ऑर प्रायव्हेट एक्सपेन्सेस. ड्यू टू ड्राविंग्स कॅपिटल ऑलवेज रिड्युसेस. 11वी पासून पाहतोय आपण. ड्राविंगमुळे भांडवल कमी होतं. उदाहरण बघा, एक बॅलन्स शीट. लायबिलिटीला आता 12वी मध्ये पार्टनरचं कॅपिटल कसं लिहिणार आहोत आपण. रामाचं कॅपिटल मध्ये 1 लाख. लेस ड्राविंग, घरी किती नेले? 8,000. उरले किती? 92,000. प्लस नेट प्रॉफिट वर्षभरात त्याच्या हिश्श्याचा 25,000. असं टोटल आलं बाहेर 1,17,000. असंच लक्ष्मणाचं ड्राविंग येईल. म्हणजे 80,000 कॅपिटल, त्याने घरी नेले 5,000. फॉर एक्झाम्पल चालू, उदाहरणार्थ 75,000 राहिलं. नेट प्रॉफिट 25,000 मिळवला. झालं किती? 1 लाख. पुढे या. जनरल रिझर्व्ह और रिझर्व्ह फंड. जनरल रिझर्व्ह म्हणजे काय? राखीव निधी म्हणतो आपण त्याला. इट इज द अमाऊंट केप्ट असाइड आउट ऑफ प्रॉफिट फॉर फ्युचर डेव्हलपमेंट. दरवर्षी समजा 3-4 लाख नफा होतो. एखाद्या वर्षी नफा दुप्पट झाला, जास्त झाला, तर त्याच्यामधून काही रक्कम भविष्यामध्ये बाजूला काढून ठेवतो पार्टनर लोकांना न वाटताना. त्याला रिझर्व्ह असं म्हणतात. उदाहरण देतोय की नेट प्रॉफिट 2 लाख झाला, 20% रिझर्व्हला बाजूला काढले 20,000 रुपये. राहिलं कॅपिटल किती? मग 1,80,000. मग लायबिलिटीला लिहिताना हे 2 स्वरूपात लिहिता येईल. बोथ द आयटेम्स ऑफ ओनर, दोन्ही आयटम मालकाचेच आहेत. कसे डिवाइड करायचे लायबिलिटीला लिहिताना? कॅपिटल 1,80,000 आणि रिझर्व्ह 20,000. रिझर्व्ह इज अ पार्ट ऑफ कॅपिटल बिलॉंग्स टू द ओनर. तो रिझर्व्ह सुद्धा मालकाच्याच मालकीचा आहे, म्हणजे पार्टनर लोकांच्या. म्हणून तो लायबिलिटीला येतो. नफ्यातला हिस्सा, कॅपिटलचा हिस्सा. कॅपिटलच आहे ते, भांडवलच आहे. झालं एकदम सोपं.
5 नंबर, आउटसाइडर्स लायबिलिटी. बाहेरच्या लोकांची लायबिलिटी मी 2 भागात केलेली, ए आणि बी, समजून देण्याकरता. लोन, कर्जाचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यातले 12वीला असलेले पार्टनरचं लोन, पार्टनर भांडवल देतो ते वेगळं. कधी कधी व्याजाने पार्टनरकडून सुद्धा कर्ज उचलावं लागतं बिझनेसला. मग पार्टनरकडनं घेतलेलं कर्ज देणं आहे लायबिलिटीला. बँकेचं लोन 10% घेतलं बँकेकडनं एखाद्या, स्टेट बँक लोन, तेही देणं आहे. 10% त्याच्यावर व्याज द्यावं लागेल. 12% बँक ओव्हरड्राफ्ट, दुसऱ्या बँकेकडनं अधिकर्ष सवलत घेतली. बिझनेस चालवायचा म्हणजे ह्या भानगडी कराव्याच लागतात. कर्ज घेतल्याशिवाय लिंक बरोबर लागत नाही. तर 12% ओव्हरड्राफ्ट घेतला, कर्ज आहे, देणं आहे, ते लायबिलिटीलाच येणार. नवीन लोनचा प्रकार लोन ऑन मॉर्गेज ऑफ बिल्डिंग, बिल्डिंग गहाण ठेवली, 10 लाखाची बिल्डिंग गहाण ठेवली, 5 लाख रुपये त्याच्यावर कर्ज घेतलं, याला मॉर्गेज लोन म्हणतात, हायपोथिकेटेड लोन म्हणतात, लायबिलिटीलाच येणार. हे लोनचे झाले प्रकार. कुठे येणार आहे? लायबिलिटीला, बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला 2 बाजू असतात, डावीकडे लायबिलिटी, उजवीकडे ॲसेट्स, तर हे डाव्या बाजूला येणार. आता बी प्रकार बघा, अदर लायबिलिटीज, इतर देणं, भविष्यातलं इतर देणं. याच्यातलं इतर देणं बघा, क्रेडिटर्स, ज्या मोठ्या व्यापाऱ्यांकडनं आपण उधारीने माल खरेदी केलेला असतो त्यांना पैसे देणार असू, त्यांना क्रेडिटर असं म्हणतात. सावकार, मोठे व्यापारी, दिल्ली, कलकत्ता, मुंबई, पुणे यांच्याकडून. बिल पेएबल, ह्या लोकांकडनं उधारीने माल घेतल्यावर बऱ्याचदा आपण गॅरंटी म्हणून सही दिलेली असते की आम्ही याचे पैसे देणार आहोत तुमच्या बिलाचे, देणं हे लायबिलिटीला. अहो बिल रिसिवेबल ॲसेटला, तर बिल पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, दॅट इज अनपेड एक्सपेन्सेस, बॅलन्स शीटमध्ये सांगितलं. चालू वर्षाशी संबंधित असलेला खर्च पण दिलेला नाही. समजा मार्च महिना संपला, प्रिंटिंगचं बिल द्यायचं होतं 12,000 रुपये, आपण देऊ शकले नाहीत किंवा विसरून गेले, तर ते लायबिलिटीला येतील देणं म्हणून. ज्या व्यक्तीला द्यायचं असेल त्याचं पर्सनल नाव लायबिलिटीला प्रेसचं येईल, प्रिंटिंग प्रेसचं, आणि त्यालाच म्हणतो आपण आउटस्टँडिंग प्रिंटिंग. अनपेड खर्च येतो, न दिलेला खर्च आहे. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, आगाऊ मिळालेलं उत्पन्न, ज्याला आपण प्री रिसिव्ड म्हणतो. प्री रिसिव्ड, आगाऊ मिळालेलं उत्पन्न. अहो पुढच्या वर्षाचं इन्कम आता मिळून गेलं, तर ह्या वर्षाकरता ते देणं आहे, ते पुढच्या वर्षाच्या इन्कममध्ये ॲड होणार आहे. आता देणं म्हणून ते लायबिलिटीला जमा राहील, लायबिलिटीमध्ये येणार ते, ते चालू वर्षाचं इन्कम नाही. इट इज नॉट इन्कम ऑफ द करंट इयर, दॅट इज प्री रिसिव्ड, इट इज रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर. नवीन आयटम, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. जर गव्हर्नमेंटची GST, इन्कम टॅक्स, कसली टॅक्सेशनची देण्याची प्रोव्हिजन असेल, देणं बाकी असेल, म्हणजे द्यायचं आहे चालू वर्षातलं पण देऊ शकलेले नाही, तर अशी प्रोव्हिजन लायबिलिटीला दाखवावी लागते. यालाच म्हणतात प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, आउटस्टँडिंग गव्हर्नमेंट टॅक्सेस. देणं आहे, लायबिलिटीला येणार. नवीन आयटम ह्या वर्षी आलेला आहे. हे सगळं कुठे येणार? लायबिलिटीज, बॅलन्स शीटला. आपण अभ्यास चेक करतोय आतापर्यंत झाला तो, थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने बघूया. 6 नंबर, परचेस रिटर्नचं दुसरं नाव मला समजवून द्यायचं आहे, जो गोंधळ उडतो तो सांगतोय. परचेस रिटर्न, खरेदी केलेला माल बाहेर परत केला, यालाच दुसरं नाव आहे रिटर्न आउटवर्ड. असाच एक आयटम आहे सेल्स रिटर्न, विकलेला माल परत आला, आणि याचं दुसरं नाव रिटर्न इनवर्ड, मध्ये माल परत आला, मध्ये कोणता परत येईल? विकलेला, त्याला सेल्स रिटर्न म्हणतात. तर हे दोन्ही नावं लक्षात ठेवा ऑप्शन मधले ऑरचे, हे आठवलेच पाहिजे म्हणून स्पेशल दाखवतोय. 7वा पॉइंट, वाहतुकीच्या संदर्भात आहे बघा, सुंदर 4 आयटम तयार केलेत. कॅरेज आहे, सगळं वाहतुकीचा खर्च आहे. पण काही खर्च आणलेल्या मालाचा आहे, कच्च्या मालाचा किंवा खरेदी केलेल्या मालाचा. काही खर्च विक्रीचा आहे, विकलेल्या मालाच्या वाहतुकीचा. कॅरेज इनवर्ड, इनवर्ड म्हणजे मध्ये येणारा माल, घरी येणारा माल, आपल्या दुकानात येणारा माल. विकलेला माल आपल्या जवळ आला,
त्याच्यावरचा वाहतुकीचा खर्च यालाच म्हणतात कॅरेज इनवर्ड. ट्रेडिंगला येणार खरेदीचे खर्च ट्रेडिंगला. याच्या उलट कॅरेज आउटवर्ड बाहेर जाणारा माल, कोणता माल बाहेर जाईल? जो आपण विकलेला असू तो, आणि म्हणून विक्रीवरचा खर्च आहे, याचं नाव आहे कॅरेज आउटवर्ड, बाहेर जाणारा माल. विक्रीचा खर्च आहे. कॅरेज म्हणजे वाहतुकीचा खर्च. तर हा कॅरेज आउटवर्ड हा विक्रीचा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. सेलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात. पुढचा आयटम दिलाय कॅरेज. फक्त कॅरेज असेल, त्याला इनवर्डही नाही आउटवर्डही नाही आहे, तर कुठे येईल आयटम? फक्त ट्रेडिंग अकाउंटला. कॅरेज कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटला. कळलं? ओके. फ्रेट, फ्रेटचा अर्थ तोच, FREIGHT, माल वाहतुकीचं भाडं. पण हे आणलेल्याच मालाचं असतं, खरेदी केलेल्या, म्हणून फ्रेट सदा सर्वदा ट्रेडिंग अकाउंटला येतं. परत बघा, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसला, कॅरेज आणि फ्रेट ट्रेडिंगला. ओके. आणखी बघा अशीच गंमत दिली आहे वेजेस आणि सॅलरी संदर्भात, जे वेगवेगळे नाव आहेत. वेजेस हा फॅक्टरीचा खर्च आहे, फॅक्टरीचे खर्च ट्रेडिंगला येतात, पाहून घ्या. सॅलरी पगाराचा खर्च ऑफिसचा आहे, हा प्रॉफिट अँड लॉसला येतो, म्हणून सॅलरी कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉडक्टिव्ह वेजेस, प्रॉडक्टिव्ह नावामध्येच आहे प्रॉडक्टिव्ह, उत्पादनाशी संबंधित ती मजुरी, म्हणजे पुन्हा प्रोडक्शनचा खर्च, मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च, उत्पादनाचा खर्च ट्रेडिंगला. अनप्रॉडक्टिव्ह वेजेस म्हणजे ज्याचा प्रोडक्शनशी संबंध नाही, म्हणजे थोडक्यात हे सॅलरी सारखं नेचर आहे. कोणासारखं? सॅलरी सारखं. आणि म्हणून अनप्रॉडक्टिव्ह वेजेस कुठे येईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मुद्दा समजून घ्या, फार सुंदर आहे. वर्क्स मॅनेजर सॅलरी, फॅक्टरी मॅनेजरचा पगार. वर्क्स म्हणजे फॅक्टरी, वर्क्स WORKS. फॅक्टरी मॅनेजरचा पगार हा फॅक्टरीचा खर्च आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, कुठे येणार? ट्रेडिंगला. सॅलरी शब्द जरी त्याच्यात दिसत असला तरी. ओके. 9 नंबर, फॅक्टरीचे खर्च. याला मी नेहमी फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस म्हणतो. सगळे खर्च फॅक्टरीचे 5चे 5 बघा. वेजेस, पॉवर अँड फ्युएल माहिती आहे तुम्हाला, एक्सप्लेन झालंय ट्रेडिंग अकाउंटच्या वेळेला. कोल, गॅस अँड वॉटर पुन्हा फॅक्टरीचे खर्च आहे. रॉयल्टी उत्पादनाचा खर्च आहे. वर्क्स मॅनेजर सॅलरी आताच सांगितलं. हे सगळे उत्पादनाचे, मॅन्युफॅक्चरिंगचे, फॅक्टरीचे खर्च ट्रेडिंगला बघितले आपण फॉर्मॅटला. कुठे येतील? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. खर्च डेबिटलाच. 10 नंबर बघूया काय नाव दिलंय. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, माल विक्रीचा आणि वाटपाचा खर्च. सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन, माल विकायचा आणि वाटप करायचा. बघा, हे सगळे विक्रीचे आणि वाटपाचे खर्च आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात विक्रीला लागते. कमिशन, माल विकल्यावर आपण दुसऱ्याला देतो, खर्च. डिस्काउंट अलाउ, कोणाला सूट देतो? गिरायकाला, विक्री करताना, पुन्हा विक्रीचा खर्च. बॅड डेट्स, पैसे केव्हा बुडतात? RDD म्हणजे भविष्यात बुडणार आहेत. केव्हा? माल उधारीने विकल्यावर, म्हणजे हा सेलिंग एक्सपेन्स आहे. ट्रॅव्हलिंग, प्रवासाला जातो आपण, सेल्स प्रमोशनचं काही काम असेल, उधारी वसूल करायला जायचं असेल, विक्रीचे खर्च आहेत. पॅकिंग चार्जेस, माल विक्रीला तयार करतो त्याचा खर्च. वेअर हाऊसचं रेंट, माल विक्री करता वेअर हाऊसमध्ये तयार ठेवतो आपण, पुन्हा विक्रीचा खर्च आहे. कॅरेज आउटवर्ड, विकलेल्या मालाच्या वाहतुकीचा खर्च, आताच एक्सप्लेन केलं. हे सगळे खर्च सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन म्हणून कुठे येतात बघून घ्या. राईटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फार एकदम अतिशय डिटेल चांगलं तयार केलेलं आहे बघा. 11 नंबर, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉसला 2-3 प्रकारचे खर्च येतात. माल विक्रीचा खर्च प्रॉफिट अँड लॉसला, ऑफिसचा, मॅनेजमेंटचा, ॲडमिनिस्ट्रेशनचा, प्रशासनाचा खर्च प्रॉफिट अँड लॉसला,
आणि आर्थिक खर्च फायनान्शियल एक्सपेन्स सुद्धा प्रॉफिट अँड लॉस. बऱ्याचदा एक ग्रुपिंग एस वायलाही लागतं. बघा, ऑफिसचे किरकोळ खर्च हे उदाहरणार्थ आहेत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑफिसला लागतं, सॅलरी ऑफिसलाच लागतं, रेंट अँड टॅक्सेस ऑफिसचा खर्च आहे, इन्शुरन्स विमा, जनरल इन्शुरन्स, फर्निचरचा लॅपटॉपचा ऑफिसचा खर्च आहे. रिपेअर्स अँड रिन्युअल्स म्हणतो आपण, दुरुस्तीचा खर्च, घड्याळ दुरुस्त केलं, फर्निचर दुरुस्त केलं, किरकोळ खर्च आहे. लॅपटॉप दुरुस्त केला. आणि जनरल एक्सपेन्स, हे सगळे येणारे दिसणारे 6 खर्च कुठे येतील? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता पुढे बघूया, एक फायनान्शियल एक्सपेन्स तयार केलाय मी. फायनान्शियल एक्सपेन्सेस, आर्थिक खर्च, फायनान्स एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन बँक लोन, बँकेकडून घेतलेल्या कर्जावर दिलेलं व्याज, आर्थिक खर्च आहे. बरोबर आहे, प्रॉफिट अँड लॉसला येणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर दिलेलं व्याज, तोही आर्थिक खर्च आहे. भांडवलावर व्याज द्यावं लागतं प्रोपरायटरला किंवा पार्टनर लोकांना, आर्थिक खर्च आहे. पुन्हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कळतंय राजांनो? 13 नंबर, लॉसेस. काही लॉस, एक्सपेन्सेस अँड लॉस, बिकॉज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. व्हॉट इज द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सगळं खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, नफा फायदा उत्पन्न क्रेडिट साईडला. आता नुकसानचे आयटम बघा. लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट, मालमत्ता विक्रीवर झालेलं नुकसान. समजा तुमचं फर्निचर 1 लाखाचं 90,000ला विकलं, किती नुकसान झालं? 10,000. ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. एकदम सोपं आहे. लॉस बाय फायर, गोडाऊनला आग लागली, 2 लाखाचा माल जळाला, विमा कंपनीने 1.5 लाख रुपये नुकसान भरपाई दिली, 50,000 दिली नाही, 50,000 आपलं नुकसान झालं व्यापाऱ्याचं. लॉस बाय फायर, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट 50,000. डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन हे प्युअरली लॉस आहे, नुकसान, खर्च नुकसान. कोणतीही फिक्स ॲसेट वापरली, बिल्डिंग, लॅपटॉप, मशिनरी, फर्निचर, व्हेकल, याला जो डेप्रिसिएशन लावलं, नुकसान झालं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. 14 नंबर, प्रोफेशनल चार्जेस. प्रोफेशनल व्यक्तींचे, जे लोक सेवा पुरवतात, सर्व्हिस पुरवतात, त्यांना प्रोफेशनल पीपल्स असं म्हणतात. आर्किटेक्ट, लॉयर, ॲडव्होकेट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, इंजिनियर्स, सर्वेयर्स, हे लोक सेवा पुरवतात. दीज आर द प्रोफेशनल पीपल्स. लेक्चरर्स, सिंगर्स, ॲक्टर्स, डॉक्टर्स, स्वतःच्या अंगी असलेल्या गुणांनी जी सेवा पुरवली जाते त्याला प्रोफेशन असं म्हणतात, त्या व्यवसायाला. मग आपल्या व्यवसायामधले 3 खर्च जनरली यांना येतात. ऑडिट करण्याचं काम पडतं, तर आपण ऑडिट फी देतो, खर्च आहे. लिगल फी, वकिलाला फी देतो, सल्ला घेतो. त्याच लिगल फीचं दुसरं नाव सॉलिसिटर्स फीज दिलंय, पुन्हा वकिलाची फी, खर्च. हे सगळे कुठे येतील? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. 15 नंबर बघा, ट्रेड आणि जनरल एक्सपेन्स. स्क्रीनवर नीट बघा. जनरल एक्सपेन्सेसचे मी 4 नावं दिलेत, पुन्हा 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या स्लाइडमध्ये मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सुद्धा रेकॉर्ड केलेलं आहे. जनरल एक्सपेन्सेस म्हणजेच किरकोळ खर्च, चहा पाणी नाश्ता, अजून काही असेल, सायकल रिपेअर, गाडी रिपेअर, किरकोळ खर्च. त्याचे 4 नावं, जनरल एक्सपेन्सेस किंवा सन्ड्री किंवा मिसलेनियस किंवा ऑफिस. हे 4 पैकी कोणतेही येऊ द्या, कुठे येतील? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑलवेज. पण याच्यात जर ट्रेड एक्सपेन्स आला, इफ ट्रेड अँड जनरल बोथ आर मेन्शन इन ट्रायल बॅलन्स. ट्रेड एक्सपेन्सही किरकोळ खर्च आहे, नीट लक्षात घ्या. फक्त ट्रेड आला तर प्रॉफिट अँड लॉसला येतो, पण ट्रेड एक्सपेन्स आणि जनरल दोन्ही आलेत आता, ट्रेड आणि जनरल, तर अशा जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसलाच आहे, बघून घ्या. पण ट्रेड एक्सपेन्स कुठे येईल?
ट्रेडिंग अकाउंटला हे दोन्ही असले तर, आणि फक्त ट्रेड असेल तर किरकोळ खर्च प्रॉफिट अँड लॉसला. ट्रेड एक्सपेन्स आहे याचंच नाव आहे, पण ट्रेड जर आलं तर मग, आणि जनरलही आलं किंवा सन्ड्री आलं, याच्यातलं कोणतंही एक याच्याबरोबर, ट्रेडच्या बरोबर कोणतंही एक, तर अशा वेळेला ट्रेड प्रॉफिट अँड लॉसला नाही राहत. कुठे चाललं जातं? ट्रेडिंग अकाउंटला. कारण प्युअरली तो ट्रेडिंगचा खर्च असतो आणि जनरल खर्च वेगळा असतो, असं त्यांनी अकाउंटिंग हेड तयार केलेले असतात. CA लोक, अकाउंटंट लोक हे अकाउंटिंग हेड स्वतः क्रिएट करतात. आपल्याला करता येतात. तुम्ही TY झाल्यानंतर तुम्हालाही छानपैकी तयार करता येईल. अकाउंटिंग लिहायला लागले का? आपला आणि अकाउंटिंगचा फार जवळचा संबंध आहे. अकाउंटिंग यावंच लागेल, तुम्हाला येईलच. त्याच्यात मी अजून आयडिया पुढे सांगणार आहे, स्वतःला अकाउंटिंग कसं येईल ते. 16 नंबर, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजू, ज्याला आपण इनडायरेक्ट इन्कम म्हणतो. बघा, डायरेक्ट खर्च ट्रेडिंगला डेबिट, फॅक्टरीचा आणि माल खरेदीचा, 2 प्रकारचे. डायरेक्ट उत्पन्न ट्रेडिंगला क्रेडिट, सेल्स. इनडायरेक्ट खर्च, अप्रत्यक्ष खर्च प्रॉफिट अँड लॉसला डेबिट, 3 प्रकारचे. सेलिंग एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, फायनान्स एक्सपेन्सेस. आणि इनडायरेक्ट उत्पन्न जे फळ्यावर दिसतंय आता, हे प्रॉफिट अँड लॉसला क्रेडिट. कोणतंही उत्पन्न मिळू द्या, तुम्हाला कमिशन मिळालं बिझनेसमध्ये, इन्कम आहे. डिस्काउंट मिळाला, रेंट मिळालं, तुमची प्रॉपर्टी भाड्याने दिली असेल तर, व्याज मिळालं, बँकेत व्याज जमा झालं, इंटरेस्ट रिसिव्ह, किंवा तुम्ही कंपन्यांचे जर शेअर्स घेतलेले असतील तर तुम्हाला शेअर्सवर कंपनीचा हिस्सा प्रॉफिटमधला डिव्हिडंड मिळाला. डिव्हिडंड म्हणजे तुम्ही घेतलेल्या कंपनीच्या शेअर्सवर मिळालेला कंपनीच्या नफ्यातला हिस्सा, पार्ट, शेअर, त्याला डिव्हिडंड असं म्हणतात. उत्पन्न आहे, इन्कम आहे, फायदा आहे. आणि किरकोळ उत्पन्नाचे 2 नाव असतात, एक सन्ड्री इन्कम, एक मिसलेनियस इन्कम. हे सगळे उत्पन्न प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा, फळ्यावर म्हटलेलंच. कळलं? ही प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजू राजा. बघा, जे लोक कॉमर्सचे नसतील, मी इतकं डिटेल दाखवतो, एक्सप्लेनेशन 13-14 दिवसाची थेरी आहे सगळी, की जो कॉमर्सचा नसेल त्यालाही कळेल, त्यालाही फायनल अकाउंट यायला लागून जाईल, 100%. पुढे बघूया आपण 17 नंबर, बॅलन्स शीटमध्ये ॲसेटला इन्व्हेस्टमेंट नावाचा एक आयटम, गुंतवणूक म्हणतो त्याला. प्रत्येक व्यापाऱ्याने केलेली गुंतवणूक त्या व्यापाऱ्याची मालमत्ता, संपत्ती, प्रॉपर्टी, इस्टेट, ॲसेट असते. म्हातारे लोक इस्टेट म्हणतात, तो इंग्लिश शब्द होता. म्हातारे लोक आधी बायसिकल म्हणायचे, जुने लोक. ॲक्च्युअल बायसिकलला, सायकलीला इंग्लिश शब्द आहे. जुने लोक, कारण इंग्रज लोक होते ना, त्याच्यामुळे तो प्रभाव तसाच राहिला होता, तो कालांतराने तसाच वाहत येत होता. तर बऱ्याचशा लोकांकडे ते इंग्लिश शब्द आहेत. अंग्रेज चले गए, 2 चीजें छोड़ के चले गए. एक तर इंग्लिश सोडून गेले, आणि एक चहा, जो आपण आवडीने पितो. इंग्रजांनी एकेकाळी आपल्याला फुकटात पाजला होता, आणि आपल्या भारतातल्या लोकांना ती गोष्ट फार आवडते. कोणती? बिलकुल, जी फुकट मिळते ती. काही फुकट मिळू द्या, फार आवडतं, लगेच लाईन लागून जाते. किंमत दिलेली असेल त्याला, त्याची किंमत नसते. 17 नंबर, इन्व्हेस्टमेंटचे प्रकार दाखवतोय, जे 12वीला कामाचे आहेत. फिक्स्ड डिपॉझिट, बँकेत FD केली, डेबिट बॅलन्स असतो ॲसेट. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट वेगवेगळे कर्जरोखे विकायला काढते. सरकार टॅक्स पेअरकडनं बऱ्याचदा पैसे गोळा करतं कमी व्याजाच्या दराने. कधी 3% बी असतं, कधी 5% असतं, आणि कंपल्सरी घ्यावं लागतं तुम्हाला ते बॉन्ड्स. म्हणजे तुम्ही ते विकत घेतात, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, गव्हर्नमेंटला कमी कर्जाने पैसे मिळतात, असा तो अर्थ आहे. तर आपली इन्व्हेस्टमेंट त्या बॉन्ड्समध्ये, कर्जरोख्यांमध्ये, त्या सर्टिफिकेटमध्ये गव्हर्नमेंटची. शेअर्स अँड डिव्हेंचर, कंपन्या अजून शेअर्स अँड डिव्हेंचर विकायला काढतात. शेअर्स म्हणजे भाग, डिव्हेंचर म्हणजे कर्जरोखे. डिव्हेंचरवर कायमस्वरूपी व्याज मिळतं, डिव्हिडंड नाही मिळत. शेअर्सवर डिव्हिडंड मिळतो. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला येणार. आणि महत्वाचा आयटेम जो लेडीजला फार आवडतो, सोनू.
गोल्ड अँड सिल्वर ऑर्नामेंट्स, दागिने सोन्या चांदीचे. काय माहिती काय आवडतं माहिती. मालमत्ता आहे. व्यापाऱ्याच्या सोन्या चांदी मालमत्ता आहे, शेअर्स मालमत्ता आहे, गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, प्लॉट, लँड, इन्व्हेस्टमेंट आहे सगळी. ऍसेटला येणार, बघून घ्या बाजूला ऍसेट लिहिलंय. लक्षात आलं? हे सगळे आयटम ऍसेटला येणार. हे ट्रायल बॅलन्स मधून उचलायचे आणि ऍसेटला लिहायचे. ओके. आणि शेवटचा आणि महत्वाचा 18 नंबर, प्रॉव्हिडंट फंडाचे आयटेम्स. फायनल अकाउंट मध्ये कधी कधी प्रॉव्हिडंट फंडावर सुद्धा विचारलं जातं, नेहमीच नाही. कधी कधी, फार रेअर, एक 5-7 परीक्षांमधून 1-2 परीक्षेला प्रॉव्हिडंट फंडाबद्दल ऐका. प्रॉव्हिडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह निधी. भविष्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये रिटायर झाल्यावर सहारा मिळावा म्हणून प्रॉव्हिडंट फंड असतो. प्रॉव्हिडंट फंड जनरली 2 प्रकारचं. एक, व्यापारी त्याच्याकडे असलेले जे नोकर लोक आहेत त्यांच्याकडनं पगारामधून विशिष्ट पर्सेंटेज, कायद्यानुसार दिलेले पर्सेंटेज कापून घेतो, परत तेवढे पर्सेंटेज स्वतःचे जोडतो आणि ती रक्कम इन्व्हेस्टमेंट म्हणून तयार करतो. म्हणजे ज्या व्यापाऱ्याकडे, ज्या कंपनीकडे लोक नोकरीला असतील त्यांच्या पगारामधून नॉर्मल पर्सेंटेज कायद्यानुसार 10-12% दिले असतील, ती कापून प्लस त्याची स्वतः रक्कम जोडायची एम्प्लॉयरने, मालकाने. एम्प्लॉयर म्हणजे मालक, व्यापारी, आणि ती त्यांच्या नावाने खात्यात जमा करायची कर्मचाऱ्यांच्या. ती झाली इन्व्हेस्टमेंट. 4 आयटम आहेत बघा. पहिला आयटम, कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड बाय एम्प्लॉयर. कंपनीने, मालकाने कर्मचाऱ्यांच्या नावाने ट्रान्सफर केलेले प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे. हा कंपनीचा खर्च आहे. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे खर्च. तुम्ही पार्टी करतात, कॉन्ट्रीब्यूट करतात, कोजागरी मनवतात गच्चीवर. आलं लक्षात? कॉन्ट्रीब्यूट केलं म्हणजे तुम्ही खर्च करतात की नाही. तसं व्यापारी त्या कर्मचाऱ्यांच्या नावाने पैसे भरतो. कॉन्ट्रीब्युशन केलं म्हणजे व्यापाराचा खर्च. पगाराचं स्वरूप द्या, सॅलरी मधलाच भाग आहे. ही ऍडिशनल सॅलरी आहे. सॅलरी मधून कापून प्लस त्याला जोडायचे ते काही पैसे व्यापाऱ्याने स्वतः. समजा सॅलरी मधले जर कापलेले असतील 1000 रुपये, तर याने 1000 जोडायचे, 2000 रुपये त्याच्या नावाने सेव्हिंग करायचं. यालाच प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतात. मग हा व्यापाऱ्याचा खर्च आहे म्हणजे कुठे येणार? बिलकुल ऑफिसचा खर्च, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सदा सर्वदा. आता तो बँकेत पैसे भरत गेला, काय तयार झाली? इन्व्हेस्टमेंट, ज्याचं नाव आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रॉव्हिडंट फंडाची गुंतवणूक कर्मचाऱ्यांच्या नावाने असलेली. बरोबर आहे? व्यापाऱ्याला स्वतःचाही प्रॉव्हिडंट फंडाचा अकाउंट काढता येतं. मालमत्ता आहे, तोही पैसे भरू शकतो स्वतःचे, स्वतःच्या नावाने सुद्धा. ऍसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेटला. इन्व्हेस्टमेंट ऑलवेज कुठे येते? ऍसेटला. जेवढे तो पैसे भरत जातो व्यापारी, त्याचं ते देणं आहे. तो बँकेत जमा करतो इकडे, पण देणं आहे, द्यायचं आहे, त्याला ते द्यावे लागतात. आणि तेवढाच फंड क्रिएट केलेला असतो. त्याचं नाव आहे प्रॉव्हिडंट फंड. कोणताही फंड लायबिलिटी साईडला येतो. कोणत्या साईडला येतो? लायबिलिटी. आणि म्हणून तुम्ही प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटीला लिहा. प्रॉव्हिडंट फंडावर एकूण 4 आयटम येतात. चौथा आयटम शेवटचा, इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. कर्मचाऱ्यांच्या नावाने तुम्ही जे पैसे बँकेत जमा करून ठेवले, बँकेने त्याच्यावर व्याज दिलं, हे त्या व्यापाऱ्याचं, बिझनेसमनचं, कंपनीचं स्वतःचं इन्कम नाही, म्हणून ते उत्पन्न नाहीये. ते कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे. ते ऍसेटला इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढेल, इकडे लायबिलिटी फंडाने वाढेल. ते रिइन्व्हेस्ट होतं, पुनर्गुंतवणूक होते.
आणि त्याच्याने फंड वाढतो, म्हणजे हा आयटम सुद्धा पुन्हा लायबिलिटीलाच येतो, फंडामध्ये ऍड होतो. पुन्हा लक्ष द्या, प्रॉव्हिडंट फंडाचे किती आयटम येतात? 4 कमीत कमी. कधी 2ही येतात बरं, 4 जास्तीत जास्त. एक म्हणजे कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. कॉन्ट्रीब्युशन म्हटलं म्हणजे खर्च, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट. दुसरं प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट नाव म्हटलं म्हणजे बॅलन्स शीटच्या ऍसेटला एकदम परफेक्ट. आणि प्रॉव्हिडंट फंड, कोणताही रिझर्व, कोणताही निधी कुठे येतो? लायबिलिटीला. बाजूला काढलेला निधी म्हणजे देणं. निधी, फंड, रिझर्व म्हणजे देणं. जमा करून ठेवला आहे, फक्त द्यायचा आहे, देणं आहे, लायबिलिटी आहे. आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या इन्व्हेस्टमेंटवर मिळणारं जमा होणारं व्याज त्यांनाच द्यावं लागेल, देणं आहे, इन्कम नाही आपलं स्वतःचं, व्यापाऱ्याचं, कंपनीचं. ते लायबिलिटीला फंडामध्ये ॲड होणार आणि तिकडे इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड होणार. तर इकडे फंडात ॲड होतं, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपोआप ते ॲड होत जातं, रिइन्व्हेस्ट होत जातं. कळलं? तर हे 4 आयटम प्रॉव्हिडंट फंडाचे येतात. एकदा स्पीडने पाठ करू आपण. प्रॉव्हिडंट फंडाची कॉन्ट्रीब्युशन, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट. प्रॉव्हिडंट फंडाची इन्व्हेस्टमेंट, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटी साईडला. आणि त्याच्यातच इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटचा मिळालेलं व्याज ॲड करणार आपण. तर इथपर्यंत एक्सप्लेनेशन डिटेल व्यवस्थित घेतलंय. हे तुम्ही शांततेत व्यवस्थित लिहायचंय. हाताखालून तुमची सरस्वती गेली का निश्चितपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे लक्षात राहील, पाठ होणार आहे, फायनल अकाउंट पक्क होतंय राजांनी. आलं लक्षात? आता शांततेत लिहून घ्यायचं. रोजचं लिखाण, रोजचा व्हिडिओ रात्रीचे 12 वाजले तरी पूर्ण व्हायलाच पाहिजे, त्याला उद्यावर टाकू नका, रिक्वेस्ट आहे. पेन्सिल, स्केल, पेन सगळं जवळ घेऊन तुम्ही बसले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. आलं लक्षात? सगळ्यांची काळजी घ्या, घरात सुरक्षित राहा, आईवडिलांची काळजी घ्या, भाऊ बहिणींची घ्या, शेजाऱ्यांची घ्या, पण गल्लीत बाहेर निघू नका. शेजाऱ्यांची काळजी घ्या, म्हणजे आपण आपल्या घरात राहिलं, आपण सुरक्षित राहिलं तर बाकीचेही राहतील. मास्क सगळीकडे लावा, मास्क लावायला लाज वाटू द्यायची नाही. कमीत कमी रुमाल लावा. बाहेरून घरात आल्यानंतर प्रत्येकाने साबणाने चांगले हात धुवा किंवा सॅनिटाईज करा, सॅनिटायझर लावा. आपल्या गेटमध्ये आलं किंवा आपल्या घरात बाउंड्रीत आलं का हे केलंच पाहिजे. प्रत्येकाने हा नियम समजून घ्या. आपल्या घरातनं बाउंड्री ओलांडताना तुम्ही बाहेर पडतायत गेटच्या, मास्क लावलाच पाहिजे. मग भाजीवाल्याचं काम असो, दूधवाल्याचं असो, काही झाडण्याचं असो, काही असो, तुम्ही आपली बाउंड्री ओलांडली घराची का मास्क अत्यंत आवश्यक आहे. आणि घरी आल्यावर पहिल्यांदा सॅनिटाईज करणं अत्यंत आवश्यक आहे. आलं लक्षात? ओके, थँक्यू, बाय.